बैसला म्हणे तोची वदने उच्चारी देवा आधी देवा जगत्रय जीवा देवा आधी देवा जगत्रय देवा जगत्रय शवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। षड्गुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरशी जगद्गुरु तुकोबारायण आपल्या सगळ्यांचं आराध्य हनुमंतरायांच्या चरणविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी आज आवडलेला निवडलेला योजलेला आणि प्रस्तुत काल्याच्या कीर्तन प्रसंगी या ठिकाणी आपल्याला संप्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग ज्यांच्या बोलण्या सूर्याची प्रखरता आकाशाची विशालता हिमालयाची उत्तुंगता आईची ममता मित्राची शक्यता कधी कधी वज्रापेक्षा कठीण आणि कधी कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गवळणीपर प्रकरणातला श्रीभाव धारण करणारा गवळण स्वतः जगद्गुरु तुकोबाराय यांनी आज गवळणीचा भाव धारण केलाय आणि श्रीरूप धारण करून आज भगवान परमात्म्याला शरण जाऊन भगवान परमात्म्याच्या जवळ गवळणीच्या रूपानं भाव व्यक्त करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। विठाला प्रतिपाद्य विषयाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार गेल्या 31 वर्षापासून सुरू असलेला हा आपला नामोत्सव कार्तिक स्नान कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा अखंडपणे आपल्या गावातली काही वारकऱ्यांनी अखंडपणे गेल्या 31 वर्षापासून आपण कार्तिक स्नान करत आहात। दररोज काकडा भजन करत आहात
आणि काकडा भजनाच्या निमित्ताने गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी योजलेलं हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि आज 3ऱ्या दिवसानंतर 4थ्या दिवशी, आज शेवटच्या दिवशी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आज आपल्याला काल्याच्या कीर्तनानं या महिन्याभराच्या काकड्याची सांगता करायची आहे. पौर्णिमेला सुरू झालेला उत्सव आज हा पौर्णिमेला संपतोय. आज पूर्वसंध्येला, चातुर्मासाच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित आहात. 4 महिन्यापासून जे चातुर्मास चालू असतो, 4 महिने आपल्याला शक्य होत नाही, म्हणून शेवटच्या महिन्यामध्ये कार्तिकामध्ये आपण हे स्नान करतो आणि 1 महिनाभर त्या भगवंताचं आलंबन करतो, त्या भगवंताला आळवतो, त्या भगवंताची आरती करतो. त्या भगवंताच्या नावानं सकाळी 7 आरत्या करून, सगळ्या प्रकारचे भाव धारण करून, प्रत्येक प्रकरण स्वतःच्या हृदयाला लावून आपण महिनाभर काकडा करतो. आणि आज त्याची सांगताय, मीही त्याच्यातला सहभागी आहे. मीही 1 महिन्यापासून काकडा करतोय. सकाळी काकडा संपून तुमच्याकडे प्रवासाला मी निघालो. 1 महिन्यानंतरचा प्रवास आज डोळे भरून येत आहेत. आज 1 महिन्यापासून सुरू असलेला तो नामोत्सव, सुरू असलेलं पहाटेचं उठणं, ते देवाला आळवणं, ते देवाची आरती करणं, त्या देवाला 7 प्रकारे भावनेनं त्याला आकर्षित करणं, भावनेनं त्याचं दीप प्रज्वलन करणं, भावनेनं दीप प्रज्वलन केल्यानंतर स्वतःचं शरीर एक धारण करणं. वासुदेव मी तो वासुदेव तत्वता, ही वासुदेव ही प्रवृत्ती, ती आकृती स्वतःच्या शरीरामध्ये धारण करून आणि मग त्या वासुदेव रूपानं स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करणं. आणि त्याच्यानंतर वासुदेव धारण केल्यानंतर या जगातल्या सर्व गोष्टी शून्य आहेत आणि या जगामध्ये फक्त आणि फक्त जो भीक मागणार आहे, जो जगण्यासाठी भीक मागतोय, तोच खरा आहे. मग आम्ही जोगी म्हणावा आणि जोगी म्हटल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आंधळा म्हणावा, पांगळा म्हणावा, बहिरा म्हणावा, मुका म्हणावा. आणि बहिरा मुका म्हटल्यानंतर आम्ही त्याची सांगता करावी. जागला म्हणावा कधीतरी, पिंगळा म्हणावा कधीतरी. आणि ही सगळी प्रकरणं झाल्यानंतर शेवटी माऊलीच्या नावानं त्या काकड्याची सांगता करावी आणि घराकडे आम्ही निघून जावं. असा महिन्याभराचा प्रवास आपला आज संपतोय. आणि जी लोक काकडा करतायत त्यांना त्या सगळ्या भावना मुखोद्गत आहेत. म्हणून माझे आजही या ठिकाणी डोळे भरून आले, कारण उद्या सकाळपासून ते सुख अनुभवायला मिळणार नाही पुन्हा वर्षभरानंतर पुन्हा तो काकडा सुरू होईल. आणि म्हणून त्या सांगतेच्या निमित्तानं आज या कीर्तनाचं आयोजन आमचे परम आदरणीय परम मित्र बाळासाहेब महाराज पांढरे यांच्या सुंदर अशा नियोजनानं, सुंदर यांच्या अनुबंधानं या ठिकाणी मला येण्याचा योग आला. आमचे भगवान दादा फरडे यांच्या सहयोगानं या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे एकनाथराव दिनकर, आमचे हरिभाऊ महाराज वाळिंबे, त्याच्यानंतर आमचे संजय दादा शिर्के, ही सगळी काकड्याच्या सांगतेला आम्ही एक दिवस गेला असताना त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारताना या सगळ्यांची भेट झाली. आणि तो अनुबंध गेल्या 2 वर्षापासून आमचा आहे. 2 वर्ष त्यांच्या गावाला किनवलीला कीर्तनाला आलो आणि आज त्यांच्या अनुबंधानं या ठिकाणी मला तुमच्या दर्शनाचा योग आला. कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल, काय खंड येईल. ऐसे तुम्ही सांगा काय खंड येईल. आमच्या बाळासाहेब दादांना मी विनंती केली होती, महाराज काल शाळा सुटताना 4:45 वाजता फोन आला. काल मला सकाळी 11 वाजता एकदा फोन आला आणि त्यांना मी सांगितलं, महाराज माझी अपेक्षा काहीच नाही, माझी फक्त एकच अपेक्षा आहे, मला भरपूर कीर्तन करायचं तुमच्या गावामध्ये, एवढीच अपेक्षा आहे. कुठल्याही अपेक्षा न ठेवणार कीर्तनकार आहे मी.
मी त्यांना सांगितलं 9:30ला, मी 9ला 5 कमी असताना तुमच्या घरी येईल. 9:30ला आपण कीर्तन सुरू करूया, बरोबर आहे की नाही? 9:30ला कीर्तन सुरू करूया आणि भरपूर मला कीर्तन करू द्या. याचं कारण मला काल्याचं कीर्तन करायचंय. त्याच्या अगोदर काकड्याची सांगता करायचे. ते महिनाभर देवाला आठवलेलं ते सगळं सांगायचंय आणि ते सांगितल्यानंतर मला काला करायचा आहे. तरी सुद्धा तब्बल 1 तासभर उशीर आपला झालाय, तरी कीर्तन वेळेत संपेल याबद्दल शंका घ्यायची नाही. सुंदर वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर. खरोखर काल्याचं कीर्तन चालू झाल्यानंतर इतकं सुंदर वातावरण आहे. महिनाभर तुम्ही काकडा किती सुंदर केला असेल. आज आपल्याला तो सगळा आनंद उत्सव साजरा करायचा आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तन करायची सुंदर कीर्तन झाली. महाराष्ट्रामध्ये यांचा काकडा नित्यानं ऐकला जातो असे आमचे गुरुवर्य असणारे विश्वनाथ महाराज वारिंगे यांचं कीर्तन झालं. आमचे परमादरणीय परममित्र ज्यांचं कीर्तन माझ्या गावाला सुद्धा नित्यानं होत असतं असे आमचे परमादरणीय परममित्र सचिन महाराज चकवे हे अति परिचित आहेत. आणि आज मी सांगतेला तुमच्या समोर उभा आहे. वातावरण सुंदर आहे. आमचे मृदंग वादक अतिशय तरुण आहेत. इकडून सगळी तरुण मंडळी टाळासाठी उपस्थित आहेत. इकडून सगळी परिचित मंडळी टाळासाठी उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आज सुंदर गोड कार्यक्रम करायचा आहे. पुढच्या वर्षी काल्याचं कीर्तन माझं नसू द्या, कुणाचंही असू द्या, परंतु माझी आठवण झाली पाहिजे असं कीर्तन आपल्याला करायचं. कीर्तन कुणाचं असू द्या, परंतु पुढच्या वर्षापर्यंत त्या भगवंत आपल्याला स्मरणात राहील, त्या भगवंताच्या लीला आपल्या स्मरणात राहील, ते काकडा भजन स्मरणात राहील यासाठी प्रयत्न करायचे. आमचे सुंदर गायक महाराज, नाव सांगा, आपलं सुंदर नाव सांगा बरं. वा, अभय निर्भय वाजवतात ते असे अभय सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुवर्य महाराज. वा, गोविंद आहे समोर नाही का, मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया घाते निरावया. गोविंद एका बाजूला आहे, आमचे दिलीप मामा एका बाजूला आहे, बाळासाहेब दादा आहेत. महाराज तुमचं नाव काशीनाथ. वा, सुंदर, सगळी देवाच्या नावाचीच आहेत, बरोबर आहे की नाही का. आमचे लक्ष्मण महाराज राऊत उपस्थित आहेत. पुढे एकनाथ आहेत, मध्ये धृतराष्ट्राला मार्गदर्शन करणारे संजय आहेत. आणि म्हणून सगळीच मंडळी, हरिभाऊ दादा आमची खाली बसली, आपण सगळी मंडळी, वातावरण अतिशय सुंदर आहे. फक्त एकच करा, तुम्ही आणि तुम्ही भरपूर टाळ वाजवायचे. 2-4 फुटले मी नवीन करून देईल, काळजी करायची नाही. 2-4 फुटले मला सांगायचे, 4 फुटले मी माझ्या भाडं खर्च करून इथं आणून देईल. टाळ भरपूर वाजवायचे, भजन इतकं सुंदर करायचं आमच्या भगवंताला वाटलं पाहिजे. खरोखर 1 महिनाभर या सगळ्या मंडळींनी भजन केलंय ना, या सगळ्या मंडळींना भरपूर सुख प्रदान करायचं, आपल्या जीवनामध्ये आनंद द्विगुणित करण्यासाठी फक्त या जगामध्ये भगवंत कृपा करू शकतात. पुढे जाऊन सांगेल मी. म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडा, सदा सर्वदा योग तुझा घडा, सदा सर्वदा योग तुझा घडा, तुझे कारणे देह माझा पडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता, उपेक्षू नको गुणवंता. तुझे कारणे देह माझा पडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षू नको रघुनायका मागणे हेची आता, रघुनायका मागणे हेची आता, उपेक्षू नको गुणवंता, उपेक्षू नको गुणवंता.
नंतर काल्याच्या कीर्तनामध्ये एकदा काला सुरू झाला म्हणजे परत बाहेर पडायचं नाही. सगळ्यांना मी गोकुळात घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा आणून सोडणार आहे. कोणी गडबड करायची नाही, जाहिराती नाही आल्या पाहिजे. ज्यांना उठून जायचं त्यांनी पुढच्या 5 मिनिटात उठून जा, मला काही राग येत नाही. तुम्ही चालू कीर्तनातून उठून गेले, पुढच्या वर्षी कीर्तनात बसता येईल की नाही याची काळजी करायची. तुम्ही चालू कीर्तनातून उठून जर गेले, एखाद्याला अडचण असेल गेलं तर काही अडचण नाही, परंतु पुढची गॅरंटी माझी नाही. आज जागला पुढच्या वर्षी जगला. विठाला विठाला. कशासाठी करायचं महिनाभर भजन? कशासाठी करायचं? एक महिनाभर पहाटे 4 वाजता उठायचं, त्या पांडुरंगाला आपण स्मरायचं. सकाळी उठल्यानंतर पहिली मालिका सुरू करायची, रूप पाहता लोचनी, त्या देवाच्या रूपाचं वर्णन करायचं. देवाच्या रूपाचं वचन ऐका कमळापती, माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडिली पंढरे राया. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, करुणे उचित प्रेम घाली हृदयात. आणि मग या सगळ्या रूपाचं वर्णन करून त्या देवाला समोर उभं करायचं. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आपल्याला स्पर्श करत पुढे जायचंय. पहिली मालिका संपली, दुसरी मालिका सुरू होते, बरोबर आहे की नाही? दुसरी मालिका झाल्यानंतर देवाजवळ नतमस्तक होऊन देवाला सांगायचंय, या जगातलं जे सर्वश्रेष्ठ आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव विभक्त तू देवायसे करी दावी रूप मज गोपिका रमणा. आणि मग पुढची मालिका सुंदरते ध्यान सुरू होते. देवाच्या रूपाचं वर्णन, देवाच्या गुणाचं वर्णन करायचं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या जीवे गोड 3 अक्षराचा रस. अमृत दया सफिके पुढे जरी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. तिने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरड दुःख. बहुताविळ भक्तीच्या काजा, होसी केशी राजा माया बापा. तुझे पायी मज झाला असे विश्वास, म्हणून या आस मोकलली. आणि मग हे सगळं ज्यांनी दिलंय त्या संतांच्या पायावरती नतमस्तक व्हायचं. का म्हणे पापे जाती संताची जपे. संपलं. आणि मग पूजेची ओळ सुरू झाले होते. आणि मग देवाला ओवळायला सुरुवात होते, नाही का? देवाची पूजा, देवाच्या गुणाचं रूपाचं वर्णन केलं जातं. आणि मग देवाला भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. आणि मग काकड्याचा अभंग सुरू होतो, देवाचं आलंबन सुरू होतं, देवाला ओवाळणं सुरू होतं. देवाच्या रूपाचं, गुणाचं आणि शरीराचं आणि ऐश्वर्याचं वर्णन केल्यानंतर मग देवाला जागृत केलं जातं, देवाला ओवाळलं जातं. ही सगळी प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया आहे. तसं लहान मूल हळूहळू रांगत मोठं होतं. आणि मग स्वतःच्या पायावरती उभं राहून मग शिक्षण घेतं, स्वतःच्या पायावर तिचं लग्न होतं आणि मग त्याचा उत्तरार्ध सुरू होतो. अशाच प्रकारे देवाला आलंबन करून एकेका अवस्थेमधून देवाचं पूजन करावं लागतं. आणि मग योगिया दुर्लभ तोम्या देखील साजने पाहता पाहता मन न पुरे धनी. आणि मग देवाला आठवण्यासाठी असवे दाटली उभारोनी बाहे, आसवे दाटली उभारोनी बाहे. नामा वाट पाहे रात्र दिवस. आणि मग संतांनी जे विचार आपल्याकडे दिले त्याची ती मालिका सुरू होते. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ नव्हे दास खरा, परिहा झाला असे डांगोरा. आणि मग या सगळ्या
हे सगळं कशासाठी करायचं सांगू तुम्हाला. हा सगळा अट्टहास गेल्या 3 दिवसापासून ही सगळी पाहुणी मंडळी तुमच्या गावामध्ये भजन पूजन करण्यासाठी आली. ही सगळी टाळकरी मंडळी आली. समोर माता भगिनी बसलेल्यावरती पुरुष मंडळी बसले. हे सगळं कशासाठी करायचं? फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या शुद्धतेसाठी करायचं. अवघ्या उपचारा ह्याच्यामध्ये प्रवेश करायचं. आपल्या शरीराचा जो अहंकार आहे, देव धारण केल्यानंतर सुद्धा अहंकार होतो. देव एवढा सोपा नाही. एखाद्याला पाहायला जरी मिळाला, प्रेममूर्ती नामदेवरायाचा बाबा अहंकार नेसी करा, गुरुवचने फुटली पाठ, तिकडे नको जाऊया आपण. आणि मग वासुदेव प्रकरण, वासुदेवामध्ये स्वतःची एक वृत्ती धारण करतं. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारता आहे ठाऊक सभाय संता. आणि मग वासुदेव प्रकरण, काय सुंदर वासुदेव. वासुदेव म्हणजे स्वतः एक वृत्ती धारण करणं, त्याचं नाव वासुदेव. नंतर पुढे जोगी जगजोगी जगजोगी जाग जाग, तुका म्हणे दान द्यावे जी अनन्य. आणि मग पांगुळ सुरू होतो, नाही का, सहज मी आंधळा गा. हे सगळं केल्यानंतर नंतर या जगामध्ये जी वेगवेगळी प्रकरणे आहेत, मनुष्य सोडून शरीर सोडून ती प्रकरण सुरू होतात. बहिरा मुका साधू संताची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, देवाच्या गंगू झाली, एका जनाधारी कृपाला झाले. मुका झालो याच्यात रंगून गेलं तर काल्याचं कीर्तन बांधणार आहे. बरोबर आहे का? सुंदर आहे म्हणून लगेच जाऊ दे. आता हा विषय थांबूया आपण. हे सगळी आनंदाची प्रकरण, बहिरा मुका पिंगळा जोगी शकून, ही सगळी प्रकरणं झाल्यानंतर आम्ही माऊलीच्या भाव शरीरात धारण करून काकड्याची सांगता करतो. असा महिनाभर केलेला काकडा, त्याची सांगता आपण गेल्या आज करतोय. आणि आज त्याच्या सांगतेला, आज ज्या भगवंतानं, ज्या भगवान श्रीकृष्णानं या जगामध्ये परमोच्च आनंदाची प्राप्ती करून दिली, तो निरंकुशा आनंदाचा क्षण आपल्याला आज अनुभवायचा आहे. आमच्या सगळ्या सकल संतांनी तो आनंदाचा क्षण अनुभवला, तो गोकुळातला आनंद अनुभवला. नवे गेल्या 4 दिवसापासून आम्ही त्या गोकुळामध्ये प्रवेश करून 4 दिवस वृंदावनामध्ये गोकुळामध्ये राहून आम्ही या ठिकाणी तुमच्याकडे रविवारी संध्याकाळी आम्ही आलो. आणि आज 2 दिवसानंतर तुमच्या या गावामध्ये कीर्तन करतोय. आणि मग जो आनंद, निरंकुशा सुखाचा आनंद दिला, त्या भगवान परमात्म्यानं ज्यांना सुखी व्हायचंय, ज्यांना सुखी व्हायचंय, त्यांना सगळ्यांना सांगितलं, तुम्हाला सुखी व्हायचंय ना, मग काय करा, एकच करा, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि मग सगळी मंडळी त्या गोकुळामध्ये आतापर्यंत एवढे अवतार झाले, परंतु कोणत्याच अवतारामध्ये सुख मिळालं नव्हतं. सुख मिळालं होतं भक्तांना, परंतु ते सुख हे सोलीव सुख होतं, क्षणिक सुख होतं. आपण सगळी समोर बसलेली मंडळी, आपण सुखी आहोत का? कुणाला विचारलं सुखी आहात का तुम्ही? नाही का? जो देखे सो सुखिया दुखिया बाबा कबीरजी म्हणतात, नाही का? प्रमाण म्हणायला वेळ नाही आपल्याला. सगळे दुःखी आहेत या जगामध्ये. या जगामध्ये फक्त आनंद जर कुठे असेल तर तो फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये. आणि जो आनंद, निरंकुशा सुखाचा आनंद दिला भगवान परमात्म्यानं, हा फक्त आणि फक्त 8व्या अवतारामध्ये दिला. आणि म्हणून त्या अवताराचं चिंतन करायचंय. जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, शरीरानं जे ग्रस्त आहेत, विचारानं जे ग्रस्त आहेत, परिस्थितीनं जे ग्रस्त आहेत, पैशानं जे ग्रस्त आहेत, संसारातलं
दुःख ज्यांना झेपेन असं झालंय, असे दीन आणि दुर्बळ जे आहेत ना, त्या दुर्बळ आणि दीन लोकांनी काय करावं बरं? कोणाकडे जावं? दीन आणि दुर्बळासे जन्माला आल्यानंतर तो वरती चंद्र कित्येक दिवसापासून वाट पाहत होता. माझ्या कुळामध्ये जन्माला येणारा तो आज जन्माला आलाय. आणि जन्माला आल्यानंतर देव जन्माला आलाय, सामान्य गोष्ट नाही. आणि जन्माला आल्यानंतर अचानकपणे लगेच जन्माला आल्यानंतर देवकीनं पाहिलं, वसुदेवानं पाहिलं. आतापर्यंतची सगळी प्रतीक्षा संपली. आतापर्यंत असलेली सर्व पावलो प्रसादे इच्छा केली तैसी झाली या चित्ताशी समाधान. माये बाप माझा उभा कृपादानी विटे समज ओढणी पदांबुजे असा उभा राहिला. ओम पूर्णमदा पूर्णविदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर लगेच बोलायला सुरुवात केली. नंदाच्या घरा लगेच घेऊन चला, त्या नंदाच्या घराला घेऊन चला. आणि मग बाबांनी टोपलीत टाकलं आणि आपोआप साखळदंड गळून पडले. तुम्हाला सांगेल याचा अर्थ नंतर थोड्या वेळाने सांगेल. मला वेळ मिळाला तर सगळं सांगेल, जेवढं होईल तेवढं सांगेल, नाही का. उचलीला कमळापती पायाची बंधनं गळती. आणि मग बंधनं गळाली सगळी. आणि गळाल्यानंतर वसुदेवानं डोक्यावरती घेतलं आणि पहिला बाप या जगाच्या पाठीवरती स्वतःचं मूल जिवंत राहण्यासाठी नदीच्या पलीकडे जाण्यासाठी निघालं. माझा मुलगा जगला पाहिजे. आतापर्यंत ज्या मुलाच्या नावानं आपण बंदिवासात होतो ना, परंतु तो मुलगा जगला पाहिजे हा अट्टास मनामध्ये ठेवून डोक्यावरती पाठी घेऊन तो निघाला. यमुनेमध्ये पाऊल टाकला. परंतु ती यमुना मात्र गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होती. पाठीमागच्या जन्मामध्ये फसवलं होतं, सुख देण्याचा प्रयत्न मागच्या जन्मामध्ये सांगितलं होतं. आणि ती यमुना नदी आपला जावई येणार, प्रभू रामचंद्र येणार म्हणून वाट पाहत होती. आणि वाट पाहत होती यमुना नदीवरती प्रभू रामचंद्र आले आणि पाऊल ठेवणार. तेवढ्यात पाठीमागून केवटानं हाक मारली. केवटानं हाक मागली, सांगितलं थांबा देवा. अहो हा केवट कधीपासून वाट पाहतोय तुमची. माझ्या खांद्यावरती बसून तुम्हाला या तीरापासून त्या तीरावर जायचंय. कुठे चालला? आणि हिरमसुले ती यमुना. आणि खांद्यावरती घेतलं केवटानं या तीरावरून त्या तीरावरती नेलं. आणि प्रभू रामचंद्र खांद्यावरून उतरल्यानंतर त्या यमुना नदीकडे पाहिल्यानंतर सांगितलं, सासूबाई यावेळेस नाही, पुढच्या जन्मामध्ये ज्या दिवशी जन्माला येईल पासिंगच तुमच्याकडून.
नंबर प्लेट तुमच्याकडून टाकून घेऊ, परंतु या जन्मात नाही. आणि मग ती यमुना नदी वाट पाहत होती. मागच्या जन्मात शब्द दिला होता सुख देणार आहे, आज ती थांबायला तयार नव्हती. जसे वसुदेव आतमध्ये जात होते तसे यमुनेचा ओघ वाढत होता. आज तिला स्पर्श करण्याची घाई झाली होती. भगवंताच्या पायाला स्पर्श करण्याची घाई झाली होती. कारण पायावरती सगळं भगवंताच्या पायावरती सुख असतं, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी या जगाच्या पाठीवरती जेवढे देव आहेत त्या सगळ्या देवांपैकी या जगामध्ये एकच माझा देव आहे ज्याच्या पायावरती डोकं ठेवता येतं, तो माझा पांडुरंग आहे. तो माझा पांडुरंग आहे. आणि तोच पांडुरंग त्याच पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवून आपल्याला सुखाची अपेक्षा करता येते. गारे लोटांगण वंदे डोळ्याने पाहिल रूप को, डोळ्याने पाहिल रूप को, विषयात आलं म्हणून सांगितलं. आणि मग घाई झाली होती आणि मग हळूहळू पाणी ओसरत गेलं. इथपर्यंत आलं, इथपर्यंत वसुदेवाला जड झालं. आता माझ्या नाका तोंडात पाणी जाईल. आणि मग भगवंतानं काय केलं, कोणी विठ्ठल भगवंतानं आपला पाय बाहेर काढला. हा हा जाऊ दे, आता गेला, रस वितळून गेला बाबा, रस वितळून गेला. काय पाहिजे नाही का, तवा आपल्यावरतीच मजा आहे भाकरी करण्यात. विठ्ठला विठ्ठला ठेवलं इकडं, लगेच मथुरेमध्ये झाड झाला. कुणीतरी जन्माला, कुणीतरी तो लगेच आला लगेच. आणि त्यानं काय केलं, तिला उचललं आणि ती निसटली, बरोबर आहे की नाही, निसटली. आणि तुझं लागी मधी उपजला दोन प्रमाण सोडून दिले. जाऊ सगळे आपलेच आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि पाहिल्यानंतर डोळे भरून पाहिलं आणि तिनं आपला अनुभव सांगितला. सावळा देखीला तेने आनंदाचा पूर आला. आणि मग ती उभी राहिली. शेजारची म्हटली मला पाहू दे, तू पाहिलं ना, मला पाहू दे. ती जी होती ना, जिनं पाहिलं, पोरांनो नका ना बाबा, अरे आज सुट्टी, आज तरी आम्हाला सोडा. विठ्ठल विठ्ठल कुठेही कीर्तनाला गेलो का पोर आमच्या राशीला आहेत. बरं आम्हाला काही म्हणता येत नाही, त्यांच्यावर पोटपाणी चालतं आमचं. परंतु आहेच आमच्या माग पुढं, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. बाबा नका. आणि मग तिने विचार केला, तिने सांगितलं माझ्या घरी चोरी करून दाखवा. श्रीकृष्णा सांगितलं हिचा मोबाईल घ्या. संध्याकाळी पेंड्या वापऱ्या सगळे जमा केले. आणि जमा केल्यानंतर संध्याकाळी शांताबाईच्या घरी दौरा ठरला. शांताबाई हुशार होती. शांताबाईने काय केलं, एक परात घेतली, परातीत पाणी ठेवलं, पूर्ण पाणी. परात पूर्ण पाण्यानं भरली. आणि पाण्यानं परात पूर्ण भरल्यानंतर तिनं त्याच्यामध्ये लोण्याचं मडकं मध्ये ठेवलं. आणि पाण्यानं भरलेली परात मडकं ठेवल्यानंतर पाणी थोडंसं सांडलं. तिनं ते पाणी सांडून दिलं. आणि भरलेलं ते पराती सहित मडकं शिंक्यावर ठेवलं. आणि शिंक्यावरती मडकं ठेवल्यानंतर असं मडकं ठेवलं. अशा याच्या खाली ती गादी टाकून झोपली. तिच्या डोक्यात काय होतं, नुसता धक्का जरी लागला
त्या श्रीकृष्णाचा नुसता धक्का जरी लागला, शिंक हल्ला, थेंब माझ्या डोक्यावर पडणार आणि मी त्याला घालणार. कोणाची योजना? शांताबाई. तिने ठरवलं असंच करायचं आणि तेच करायचं. शांताबाई आरामशीर झोपली आणि शांताबाई झोपल्यानंतर देव आला. आता देवाने काय, देवाच्या मनात आल्यानंतर काय करू शकतो आपण? आपला रिचार्ज हे सगळे सप्त कशासाठी सप्ताह करायचे असतात, एवढे सगळे उत्सव कशासाठी करायचं? हा आपला रिचार्ज लक्षात ठेवा. हा आपला रिचार्ज पुढच्या आयुष्यासाठी. पुढच्या आयुष्यामध्ये आपण रिचार्ज केला नाही, या जगामध्ये आपण किती दिवस जिवंत राहावं, किती दिवस आयुष्याची जगावी, हे फक्त आणि फक्त भगवंत ठरवतो. म्हणून हा उत्सव आहे. आज हा भगवान श्रीकृष्णाचा आनंद शरीरामध्ये घेऊन जायचा आणि त्या भगवान परमात्म्याला विनंती करायची, पुढच्या वर्षी याच मंदिरामध्ये समोर कार्याचं कीर्तन तुझ्या समोर आम्हाला ऐकायला मिळू दे, ही प्रार्थना करायची आणि त्यानंतर मार्गस्थ व्हायचं. आणि म्हणून हा सगळा या उत्सवाची ती कर्तव्यता आहे. चला पुढे. शांताबाई विचार केला. भगवान परमात्मा म्हटला, घरापुढे आला, सांगितलं आज चोरी करायची आहे, परंतु हे घर थोडं वेगळं आहे. आता थोडं वेगळं डोकं चालावं लागेल. त्याने सांगितलं कमळाचे देठ आणा आणि कमळाचे देठ आणि त्याने सांगितलं कमळाचे, त्याने सांगितलं तुम्ही आज सांगू, तुम्ही शांत राहा, शांत राहा. कमळाचे देठ आणा आणि मग कमळाचे देठ आणले. त्यांनी सांगितलं डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि फक्त मी सांगेल तोपर्यंत काहीच करायचं नाही, कुणी आवाज करायचा नाही. फक्त काय करायचं? हळू हळू चला, डोळे बंद केले, आतमध्ये आले, कमळाचे देठ एकमेकाला लावले. वरचा देठ परातीत ठेवला आणि खालचा देठ शांताबाई झोपलेल्या असलेल्या गादीच्या पाठीमागच्या बाजूला टाकून दिला. काही मिनिटात भंडारा धरून रिकामं झालं. भगवान परमात्म्याने हळूच घागर काढून घेतली, दूध बिल सगळं संपून टाकलं, मडकं तिथंच फोडून टाकलं आणि निघून गेला. शांताबाईनं पाहिलं शिक्क्यावर काहीच नाही. शांताबाई म्हटली पाणी काही दिसत नाही, परातही तशीच आहे, परातीतलं वरत काही मडकं दिसत नाही. म्हटली माझ्यासारखी बाईच नाही, पण विचार केला माझी पाठण का वडीला, मला तर काही तशी सवय नाही. तशी म्हणजे वेगळं नका अर्थ घेऊ. कशी म्हणजे कशी अंथरूण ओले करायची. मला काही तशी सवय नाही, माझी पाठण का बरं ओली लागते. तांब्या सांगला की काय, तिने सांगितलं, विचार केला, सगळंच ओली, गाडीच ओली झाली. वरती पाहिलं, कमळाचे देठ पाहिले आणि देठ पाहिल्यानंतर घागरीमध्ये काहीच नव्हतं. खाली सगळी घागर रिकामी झाली होती, लोणी रिकामं झालं होतं. ते कमळाचे देठ पाहिले, डोळ्यात पाणी आलं आणि मोठ्याने हसायला लागली. Oh
तुका म्हणे असे जन नाही कान ते ठाये देखील डोळा बैसला म्हणे तोची चरणेश्वर यथामती अवकाश अभंगाचा भाव संपवला. मी बाळासाहेब दादांना बोललो होतो मला 9:30ला उभं करा बोललो होतो की नाही. माझी काही चूक आहे का बाबा? काय नाही. मी त्यांना म्हटलं मला 2-2.5 तास कीर्तन करायचंय. काल्याचं कीर्तन 1-1.5 तासात होतच नाही. मी एवढ्या लांबून आलो माझे पोट भरलं पाहिजे तुमचे पोट भरलं पाहिजे. माझ्यावर आलेले आमचे प्रिय व्यवसाय बंधू राऊत सर आमचे संगमनेर तालुक्याचं गायन वैभव हरिभक्तपरायण दिलीप महाराज करपे दिवसभर सरकारी आणि रात्री वारकरी असा आमचा वर्षभर प्रवास चालू. चेंडूला लांडू एकाचा कावळ्याची चोच 2चा वाकडा तिकडा 3चा बैलाची शिंगोटी 4चा उभा माणूस 5चा उलटा 3 6चा कुत्र्याची शेपटी 7चा म्हाताऱ्याची काठी 8चा झोपेल माणूस 9चा आणि याकोबा पूज्य 10चा असा मी गणिताचा शिक्षक आज तुमच्या समोर गेल्या 1-1.5 तासापासून काल्याच्या कीर्तनाची सेवा करतोय. अतिशय गोड वातावरण सगळ्यांच्या चरणावर विनून वाहून अभिवादन. आता आपल्याला शेवटाकडे जायचंय. शिंकेला वेले धुरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय आता म्हणा शंकेला समाधान तुझे दे आता
प्रेम सत्करुणी आरती चक्रपाणी आगे पुराणे आगे पुराणे नाना
दादा भांडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेही या ठिकाणी उपस्थित झाले आहे. कार्तिक स्नान सांगता सोहळा मंडळ आपणा सर्वांचं या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करीत आहे. मी या ठिकाणी कार्तिक स्नान सांगता सोहळा मंडळाचे सदस्य यांना नम्र विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. त्यांना सन्मानित करायचा आहे.